2006 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून सर्व आरोपींची निर्दोष सुटका। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम, अंजली दमानिया यांच्या टार्गेटवर। या मंत्री आणि आमदारांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्पा बसणार नाही, दमानिया यांचा थेट इशारा। संजय राऊतांकडून हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाचा मंत्री महाजनांसोबतचा फोटो ट्विट। या फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल। कालच्या राड्या प्रकरणी सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी दिलगिरी। लातूरमध्ये छावा संघटना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। सुनील तटकरेंसमोरच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक। शिवसेना मंत्री संजय शिरसाटांच्या निवासस्थानासमोर दारू पिऊन तरुणाचा धिंगाणा। दारू पिऊन पालकमंत्र्यांच्या गाड्यांच्या मागे धावत असल्याची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच जोरदार पाऊस। 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। आमदार रोहित पवारांकडून कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ ट्विट। कोकाटे रमी खेळत असल्याचा रोहित पवारांचा दावा। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिलंच अधिवेशन। 21 ऑगस्ट पर्यंत अधिवेशन चालणार। युद्धविरामाची चर्चा थांबल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने मध्य गाझा पट्टी रिकामी करण्याचा इशारा दिलाय। गाझा पट्टीतील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता। सैफवर झालेला हल्ला काल्पनिक। आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने जामिनासाठी केला अर्ज। आज होणार सुनावणी। आणि राष्ट्रपती राज्यपालांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी डेडलाईन द्यावी का? सुप्रीम कोर्टात घटनापीठापुढे उद्या सुनावणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।